नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आपण आलेलो आहे शिंगणापूर येथील गुपित लिंगावर. तर शिंगणापूरचा जो व्हिडिओ आहे तुम्ही पाठीमागच्या ह्याच्यात आपल्या युट्यूब चॅनलवरच शिंगणापूरचा व्हिडिओ बघितला तुम्ही. तर आता तेथूनच जवळ असलेलं 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावर असलेलं गुपित लिंग जे आहे तर इथं आपण आलेलो आहे. तर गुपित लिंगाचं जे मंदिर आहे ते आपल्याला पाठीमागे दिसतं व्हिडिओ मध्ये. तर गुपित लिंगाचा व्हिडिओ तुम्हाला मी पूर्ण माहिती वगैरे सांगणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. शिंगणापूर कडून इकडे खाली गुपित लिंगाकडे आल्यानंतर इथल्या साईडला जर बघितलं तर इथं पार्किंग वगैरे करण्याची सोय आहे. गाडी इथं बेलपत्र वगैरे इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अशा प्रकारे हे जे पायऱ्या ज्या आहेत तर इथून आपण उतरून खाली जाऊ शकतो मित्रांनो. बरंच अंतर आहे इथून खाली. थोड्याशा पायऱ्या उतरल्यानंतर गुपित लिंग हे येते. तिन्ही डोंगराच्या बरोबर मधल्या साईडला जर बघितलं तर गुपित लिंग आहे मित्रांनो. पायऱ्या वगैरे आता इकडे साईडला बघताय तुम्ही. आता इकडून उतरून जात असताना गुपित लिंगाकडे तर अशा प्रकारे इथं माकड वाननेर वगैरे रस्त्यात भरपूर आहेत. इकडं हातातील खाण्याच्या जे वस्तू आहेत ते पिशवी वगैरे जर असेल तर ते ओढून त्यातील खायचे जे वस्तू आहेत ते ओढण्याचा प्रयत्न करतात. आता श्रावण महिन्यातील रविवार असल्यामुळे इथं बरीच गर्दी आहे. त्यामुळं माकडांना हे भरपूर खायला मिळालेलं आहे. पोट भरून त्यांचं पोट भरलेलं आहे. तर त्याच्यामुळं ते काय वडावडी करत नाहीत. पण रविवारी इकडे जास्त गर्दी नसते त्यामुळं माकडांना खायला वगैरे मिळत नाही. त्याच्यामुळे ते जास्त इथं वडावडी करतात पिशवी वगैरे. आता जरा पुढे आल्यानंतर मित्रांनो इथं नंदीमुखातून पाणी पडत आहे. ते आता तुम्ही समोर बघताय. तर याचा विषय असा आहे की डोंगरातील जे पाणी आहे ते बरोबर इथं नंदीमुखातून बाहेर काढलेलं आहे. आता आपण मित्रांनो गुपित लिंगाचं जे मंदिर आहे तर त्याच्या जवळ आलेलो आहे. अशा प्रकारे तिन्ही डोंगराच्या मध्ये हे मंदिर आहे. पावसाळा चालू असल्यामुळे थोडासा पाऊस वगैरे झाल्यामुळे एकदम हिरवागार असा डोंगर आहे. उन्हाळ्यात वगैरे सगळं पूर्ण असं वाळून गेलेलं असते झाडी वगैरे. तर आता एकदम निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी. श्रावण महिना चालू असल्यामुळं या मंदिराला खूपच अशी गर्दी बघायला भेटते मित्रांनो. शिंगणापूरचं जे मंदिर आहे ते इथून 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्यामुळे इथं ज्यांना गुपित लिंग वगैरे माहित आहे ते बऱ्यापैकी सगळे भाविक भक्त इकडे येत असतात खालच्या साईडला. थोडा वेळ दर्शनाच्या बारीमध्ये उभा राहून झाल्यानंतर आपण आता मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे. तर मंदिरात अशा प्रकारे मंदिर आहे. दगडी बांधकाम आहे पूर्णपणे. तर मंदिराच्या पिंडीच्या बरोबर समोर जर बघितलं तर असं नंदी आहे. प्रत्येक महादेवाच्या मंदिरात जसं नंदी असतो तसा इथं पण समोरच नंदी आहे. तर इथून पुढे आतमध्ये बघितल्यानंतर मुख्य गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जात आहेत लोक. तर अशा प्रकारे जे आहे ते गुपित लिंगाची जी म्हणजे पिंड आहे जी ती आपल्याला बघायला भेटते आतल्या साईडला. तर मंदिर अशा प्रकारे आहे. तिथं दर्शन वगैरे लोक घेत असतात. तर इकडच्या साईडला जर बघितलं तर वर पूर्णपणे दगडी बांधकामाचं मंदिर आहे. तर हे जे मंदिर आहे तर ही जी पिंड जी आहे याच्या खालच्या साईडला जर ही जी फरशी जी बघितली तर त्या फरशीमधून हात घालून गुपित लिंगाचं दर्शन वगैरे घेता येऊ शकते. पण आता सध्याला पाऊस वगैरे चालू असल्यामुळं कसं आहे पाणी वगैरे वाहतंय. फरशी काढल्यानंतर पण पाणी वर जास्त येतंय ते पूर्ण खड्ड्यात असल्यामुळं. तर त्याच्यामुळे आता तिथं फरशीमधून हात वगैरे घालून दर्शन घेता येत नाहीये. आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहे मित्रांनो. तर वरच्या साईडला पूर्णपणे असं मंदिराचं जे कळस आहे ते तुम्ही बघताय. इकडच्या साईडला जे डोंगरातून पाणी वगैरे येते ते झाडं वगैरे बघतायत. तर इथं कसं आहे मित्रांनो शिंगणापूरच्या जर आसपास जर बघितलं तर टोटल 8 लिंग आहेत. 8 लिंग मंदिर आहेत. म्हणजे अष्टलिंग जे आहेत ते इथं बघायला भेटतात आपल्याला. तर शिंगणापूरच्या जवळच म्हणलं तर हे जे आहे ते गुपित लिंग आहे. गुपित लिंगानंतर एकलिंग, खांबलिंग, परत बेलदेव, वेलदेव, उंबरदेव, गौरीशंकर, बाणलिंग हे जे आहेत म्हणजे 40 ते 50 किलोमीटर अंतराच्या जे रेडियस आहे याच्या अंतरामध्ये आपल्याला इथे हे सगळे मंदिर जे आहेत ते बघायला भेटतात शिंगणापूरच्या आसपास. तर मित्रांनो आता तुम्ही समोर जे बघताय ते भगीरथ कुंड आहे. जे म्हणजे माता पार्वतीचं जे आहे ते आंघोळीचं स्थान आहे असं इथं मानलं जातं. तर हे जे बघताय तुम्ही ते भगीरथ कुंड आहे इकडच्या साईडला. आता इकडं जे मंदिराच्या वरच्या साईडला म्हणजे पाठीमागच्या साईडला जर बघितलं तर इथं जे आहे ते जटाकुंड आहे मित्रांनो. तर जटाकुंडाचा विषय असा आहे की इथं
महादेव जे आहेत ते इथं तपश्चर्या करण्यासाठी बसले होते आणि पार्वती मातेनं त्यांचं तपश्चर्या जी आहे ती भंग केल्यानंतर महादेवाने असं एकदम रागाने जटा इथं आपटल्या होत्या, तर तिथून पाणी येऊ लागलं. तर आता जर बघितलं मित्रांनो, तर जटाकुंड बरोबरच पावसाळा चालू असल्यामुळं डोंगरामधून डोंगराच्या इकडच्या साईडनं वगैरे पाणी येतच असते मित्रांनो. तर आता सध्याला पूर्ण डोंगराच्या इकडच्या साईडनं पाणी वगैरे येत आहे. इथून आता जाता जाता आपण थोडं माकडांना खायला वगैरे देण्याचा प्रयत्न केला, पण ते पण घेत नाहीत. श्रावण महिना असल्यामुळे गर्दी भरपूर असते इथं, त्याच्यामुळे त्यांना खायची वगैरे कमतरता भासत नाहीये सध्याला तरी. अशा प्रकारे मित्रांनो हे पाठीमागे असलेली गुपित लिंकची तुम्हाला मी पूर्ण माहिती आपल्या व्हिडिओ मध्ये सांगितली. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे, मग धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.